मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा आपल्या राईडचं काही डेस्टिनेशन नाही मित्रांनो. आज आपण बस असंच उगाच फिरून राहिलो. आजच्या राईडमध्ये आपण मित्रांनो बहुत साऱ्या गोष्टी पाहणार आहोत फिरता फिरता. सो चला मग. सो नमस्कार मित्रमंडळी. आजची जी आपण राईड काढली आहे मित्रांनो, ती काढलेली आहे एका कोणत्या तरी जागेवर. तर मला अजूनपर्यंत माहीत नाही आपण आज जात कुठं आहो. आज आपण बस असेच निघलो घरून यार. संडे राईड म्हणून आपण आज काहीतरी असं भलतंच एक राईड वाईड करत आहो. तर आता जायचं काय पण नेमकं जाऊ कुठं तेच समजत नाही. तर मग यार आता बस घरून आपण निघलो आणि आता विचार करतो की लोणावळा साईडला जाऊ. दुसरं कुठला प्लेस तर आहे नाही तसाही. तर मी म्हणतो का लोणावळा साईड एकदा जाऊन येऊ आपण पद्धतशीरपणे. त्या एरियामध्ये आपल्याला बहुत काही आहे त्याचं फिरण्यासारखं. कॅफे आहे, त्यानंतर मग आता टायगर पॉईंट आहे, खंडाळ्याचा घाट आहे, आपला फेवरेटवाला सनसेट पॉईंट आहे, बहुत साऱ्या जागा आहे. वर जर गेलो तर आंबेवालीच्या साईडला पण आपण जाऊ शकतो, जिथं कारवीचा आपण ब्लॉग शूट केला होता तिथं जाऊ. चला तर मग मित्रांनो, आजचा आपला दिवस कसा जाणार आहे आता त्या जागेवर जाऊन चेक करूयात. आत्ता वाजल्या सकाळचे 8 आणि इथं निघल्या सूर्यदेवता बाहेर. सो नमस्कार सूर्यदेवताजी, लक्ष असू द्या आमच्या आजच्या राईडवर. कारण की आजची जी राईड आहे आमची ते अनप्लॅन राईड आहे. आणि आज आपण काही असं प्लॅनिंग करून जात नाही की आपल्याला कुठं पोहोचायचं आहे किंवा जायचं आहे म्हणून. बस आपण घरून निघलो आणि जस्ट आता पाहू मग आता आपला दिवस आजचा कसा जाणार आहे. सो चला. पण राईडवर निघायच्या पहिले सगळ्यात पहिलं आपलं काम राहते मित्रांनो बाईकमध्ये टाकणं पेट्रोल. आता पद्धतशीरपणे आपलं हिमालयचं आपण भरूयात पोट आणि मग निघू आपण समोरच्या डेस्टिनेशनवर. म्हणजे आजच्या दिवसा पहा फायनल सांगतो, आजच्या दिवसा काही आपलं डेस्टिनेशन आहे नाही. आपण बस असंच रँडमली कुठंतरी जात आहोत. ब्रेकफास्ट राईडच म्हणता येईल या राईडसाठी. 700 नॉर्मल पावर नाही, नॉर्मलच टाका, पावरला यायला. हां तर मस्तपैकी झालं आपलं हिमालयचं पेट्रोल टाकून. आता पद्धतशीरपणे आपण निघत आहोत समोर. आणि थंडी काऊन लागत आहे मला समजत नाही, बहुतच जास्त थंडी वाटत आहे ना यार. अफसोसची गोष्ट सांगू मित्रांनो, मी विसरलो आपलं रायडिंग ग्लव्स. तर आता माहीत नाही त्याच्यामुळं आहे ना हे दिसत असेल पा जसं की ते पांढरं होत आहे. म्हणजे असं काही लागलं ना तर पांढरं होऊन राहिलं यार. अफसोस. आणि समोर का एवढे काडे पांढरे ढग दिसत आहे जबरदस्त. आणि आज माहीत नाही कायची मजाकीची ट्रॅफिक बी शीट. तर इथं ॲक्सिडेंट झाला वाटते त्याच्या पण इथं ट्रॅफिक होऊन आम्ही म्हणलं यार सकाळी का झालं यार. आणि इथं पहा मित्रांनो डिटर्जंट पावडरनं चालू आहे धुलाई. म्हणजेच की त्या पाईपमधून निघत आहे. पाईप एका छोटीशी चिमणी आहे माहीत नाही, मस्त तिथून एक काळा पांढरा धुवा निघत आहे. भाऊ याचाच पाईप फक्त माहीत आहे का ग्लोबल वॉर्मिंग वाढली आहे. तर हे जाऊ दे आता का बोलायचं बाई लोकांना. आता काही लोक म्हणून का भाऊ तुम्ही बाईक चालवता, तुमच्या बाईकमधून बी तयार धुवा निघते. भाऊ मी ना POC काढली आहे भाऊ. ओय आणि मजाकमध्ये मित्रांनो आता आपण येऊन पोहोचला लोणावळ्यामध्ये. आहे ना लोणावळ्यामध्ये पोहोचल्या हे का पाहायला भेटतं आपल्याला का इथं सगळीकडे पूर्ण आहे ना धुकं पसरला यार. याचा अर्थ समजत आहे तुम्ही की आपल्याला सनसेट पॉईंटवर जो खंडाळ्याचा जो सनसेट पॉईंट आहे तिथं मे बी होऊ शकते का धुकं भेटणार, ढगांची चादर भेटणार. पण चला पाहू त्या जागेवरून, कारण की इथून तर मी काय आता प्रेडिक्शन करू शकत नाही त्या गोष्टीचं. तिथं जाऊन आपण चेक करू. इथं हा आलाय तर विचार करा खोपोलीमध्ये का असेल खाली. खंडाळा घाटच्या खाली उतरल्या बरोबर आहे ना खोपोलीमध्ये ते पूर्ण प्रॉपर ते धुकं असं चादर टाईपचं आपल्याला पाहायला भेटते. मी विचार करतो का एकदा खालूनही आपण होऊन येऊ, फिरून येऊ पद्धतशीरपणे. भोला शंकरा वेल. तर आत्ता मित्रांनो आपण येऊन पोचलो आहो खंडाळ्याच्या सनसेट पॉईंटवर, म्हणजेच की आपल्या फेवरेटवाल्या स्पॉटवर. तर बाईक तशी गरम झाली होती, म्हटलं बाईक थंडी पण होऊन जाईल, 5 मिनटं बसून रेस्ट करू. आणि आजचा इथचा मस्त ढगांची एक चादर दिसत आहे. सो ते पाहता हे वाली चादर. म्हणजे प्रॉपर ते चादर नाही पण थोडंसं धुकं तरी वाटत आहे ना. आता कॅमेऱ्यातला आवाज कसा येत आहे माहीत नाही माईकमधला, कारण की माईक म्हणजे जो कॅमेरा आहे आपण आता काळमांडवीला गेलो होतो तेव्हा पाण्यात टाकला होता. आता त्याच्यात पाणी घुसून आहे, आवाज बरोबर येत आहे की नाही माहीत नाही.
तो चला मग आता इथं जास्त वेळ टाइमपास न करता आपण निघू आपल्या समोरच्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच की खंडाळ्याच्या घाटामध्ये. खंडाळ्याचा घाट आत्ता कसा दिसते आणि पावसाळ्यात कसं दिसते हे पण मी तुम्हाला दाखवतो. लाईफमध्ये तसे मित्रांनो बहुत सारे स्वप्न आहे आपल्या, पण हे स्वप्न आपलं कधी पूर्ण होणार आहे माहीत नाही. का आपल्याला मुंबई पुणेचा जो एक्सप्रेस वे आहे त्याच्यावरून बाईक चालवायची आहे. मे बी मला वाटते तिथून फक्त सुपर बाईक्स अलाउड आहेत. आता हे सगळीकडे जे आपल्याला सुकलं दिसत आहे ना, सेम तेच पावसाळ्याच्या टायमात आहे ना, पूर्ण हर राहते, जागोजागून असे वॉटरफॉल पडत राहते इथं. तर ओव्हरऑल बाकी मस्त वाटते ना. हा घाट तर एकदम पूर्ण पाण्यानं भरून राहते, बहुत जबरदस्त. चला आता इकडून जास्त काही आहे नाही, इकडून आपण जाऊ रिटर्न, म्हणजेच की आता जाऊ टायगर पॉईंट साईडला आपण. आणि तिकडे जाऊन पाहू, जर आपल्याला कुठं पाणीवाली जर जागा भेटली ना तर मी विचार तर करत आहो का मस्तपैकी जाऊन आंघोळ करू म्हणून. आणि टायर टाकला आहे त्याच्यामुळं अशी फाटत आहे ना माझी लीन विन करायसाठी. लीन तर सोडा, मी असं टर्निंगवर, नॉर्मल टर्निंगवर पण अशी बेकार आपली दांदरत आहे. झोकवू का नाही झोकवू, कारण असं एकदम रपकन ब्रेक मारल्यावर आहे ना चक्का स्लिप होत आहे. लास्ट संडे राईडमध्ये तेच झालं होतं. म्हणजे भक्कन मी दाबला ब्रेक आणि रपकन तिथं आहे ना स्लिप झाला होता चक्का. तर अफसोस वेल. तर पुन्हा एकदा वापस आलो मित्रांनो आपण ना लोणावळ्यामध्ये. आणि आता इथून घेतो आपण एक राईटवाला टर्न आणि इथून जाऊ शकतो आपण आता आंबेवालीकडे, म्हणजेच की जिथं टायगर पॉईंट आहे ना, जिथं आपण कारवेचा शूट केला होता तिकडे एकदा फिरून येऊ. आणि आपल्याला या जागेवर पाहायला भेटते मित्रांनो सुनील भाऊचा वॅक्सवाला म्युझियम, म्हणजेच की अंदर बहुत सारा सेलिब्रिटी लोकांचे वॅक्सचे ते हे बनवले आहे स्टॅच्यू. आय लव लोणावळा. या एरियातच येऊन थोडंसं थंड वाटत आहे, एकदम मस्त झाडवाडा आहे ना. आता बाकीच्या सगळ्या जागेवर असं एकदम पुरा गरम भपकेच मारून राहिले होते, भपके आहे ना झपके. बापा काव लंबे झाड. आणि या जागेवर पाहताय का मित्रांनो, इथं आला आहे डॅम. आता हा अख्खा एरिया अख्खा पूर्ण सुकून आहे आणि मस्त बगडे उगडे बसून आहे. बगडे काय पांढरे दगड समजत नाही. मस्त आहे ना इथं मित्रांनो. जेव्हा प्रॉपर पावसाळा होता ना त्या टाईममध्ये काही सीनच वेगळा होता या जागेवरचा, कारण की हा पूर्ण डॅम भरून होता आणि आता पूर्ण सुकला आहे. आणि या समोर मस्त किती मस्तवाले वॉटरफॉल चालू होते पहिलं, पण अफसोस आता काहीच नाही इथं असं. अफसोस आता काहीच नाही असं इथं. तर मी विचार करतो का विचार करतो का मलाच माहीत नाही. आता एक काकूचं आहे ना नाश्त्याचं दुकान आहे वर, तर मी विचार करतो तिथंच खाऊ काहीतरी, कारण की टेस्ट चांगली होती. इथं हे टायगर पॉईंटवर तर इथं भाऊ आपण तर काही खात नाही, कारण की भाऊ ते 150 रुपये प्लेट आहे तिथं, माहीत आहे का. छटाक भरायचे एवढे आलू भजे, का म्हणते बटाटा भजे, 150 रुपये प्लेट. म्हणजे एका आलूचे 1 प्लेट भेटते. तर तुम्ही विचार करा एका आलूचे भाव कोणी 150 रुपये कसा घेईन. चल ठीक आहे, हाईटवर आहे सगळं काही आहे, मान्य आहे सगळ्या गोष्टी, पण यार थोडं जास्त असते ना, महाग वाटला. म्हणलं नको रे भाऊ. आणि मागच आला मगनलाल चिक्की. तर मी हमेशा मित्रांनो मी तुम्हाला सांगत राहतो ना मगनलाल चिक्की.
तर चला मग आज मी तुम्हाला दाखवून देतो का एक्झॅक्ट मगनलाल भाऊ चिक्की का राहते. दादा आंबावडी आहे का? कुठली वाली आहे? मँगोची इमली आहे. हे कुठली आहे? इमली कच्च्या कैरी आणि पेरू. हे काय? पिंगोवा. ओके. आणि ही इमली इमली. आणि ही कच्च्या कैरी. कच्चा? कच्चा आम. अच्छा कच्चा आम. एक काम करा हे 2 द्या. याच्यात एक ते मोठी पट्टीवाली पण येते ना? ती आमच्याकडे आहे. हां का? म्हणजे तुम्ही ठेवतच नाही का? पहिले राहायची ते किती? 240. ना अजून काय काय असतं आपल्याकडे बेस्ट? ओके चिक्कीचे इतके सारे प्रकार ना. ओके मस्तपैकी चिक्की घेतली. नाही सॉरी काम ते चिक्की नाही आंबावडी घेतली कारण मम्मीला बहुत आवडते. तर आपण आता काही दिवसांना जाणार आपल्या गावाकडे म्हणजेच की चंद्रपूरला. तर चंद्रपुरात जाऊन मग आपल्याला मम्मी विचारते का भाऊ तुला काय आणलं रे माझ्यासाठी. तर मग आपण मग ते काढून द्यायचं का घे बा तुझ्यासाठी आणली आपण आंबावडीनं. आत्ता आपण पोहोचलो मित्रांनो लोणावळ्याच्या घाटामध्ये म्हणजेच की टायगर पॉईंटकडे जाताना जो घाट पडते. आता सध्या हा पूर्ण अख्खा सुकून आहे पण तोसा घाट आहे ना पावसाळ्याच्या टायमात जेवढा आत्ता बेकार दिसत आहे तेवढासा घाट पावसाळ्याच्या टायमात ना एकदम मस्त सुंदर होते. इथं मी लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा आपण ड्रोन शॉट घेतला होता. बहुत जबरदस्त नसतं वरून आहे ना असा सॉलिड दिसत होता बिलकुल हा वाला घाट. तर तो ड्रोन शॉट होता तुम्ही चेक करा. आणि असे भयानक वाल्या टर्निंग आहे ना रोडवर एकदम अशा शार्प वाल्या. असं वाटतं का भाडभीड पडतोस का बहुत शार्प आहे. जसं की हे वाली पहा. अरे रे मारते रे बा. हा आता हा आहे मित्रांनो टायगर पॉईंट म्हणजेच की या अख्ख्या एरियातला लोणावळ्यातला सगळ्यात फेमस पॉईंट. बहुत जास्त हाईटवर आहे आणि पावसाळ्यात या जागेवरची सुंदरता काही नेक्स्ट लेवलची राहते मित्रांनो. इथं जर आले समजा कधी तर फक्त पावसाळ्यातच या टाईममध्ये तर येऊन कास करणार आहे. सगळं झाडीपट्टा सगळं सुकसाक होऊन आहे. आणि इथं मेन पाऊस जेव्हा राहते ना तेव्हा प्रॉपर तर ढगांची चादर वादर राहते तर बहुतच जबरदस्त वाटते. तेव्हा मस्त असं थंड थंड गरवालं चालू राहते इथून जसं की आता या जंगलात वाटत आहे. इथून पहा मग आपण जसं थोडंसं समोर आलो मग आपण त्यावाल्या ऐतिहासिकवाल्या प्लेसवर येऊन पोहोच जिथं होते कारवीचे ना बहुत सारे फुलं. चायला इथं ना फेन्सिंग टाकून बंदच करून ठेवली आहे जागा. तर साईडमधून एक छोटासा इथून एक छोटासा रस्ता आहे. इथं पाहिलं होती बहुत सारी कारवी. आता कारवीचे शॉट तुम्हाला दाखवतो. ना काही कलाकार लोकांना का केलं होतं माहिती आहे का इथे येऊन. काही कलाकार लोकांना या जागेवर येऊन मित्रांनो टाकली इथं बाईक.
मधात. चला मग आता निघू इथून. तसंही आता त्या जागेवर काहीच नाही ना. जे कारवी आहे ना मित्रांनो, ते 7 वर्षात एक वेळा येते. विचार करायला पाहिजे का त्या जागेला तसे सुंदर ठेवावं म्हणून. फोटो काढण्यासाठी किंवा काही रील काढण्यासाठी तिथं गाडी टाकून ते जागा खराब करणं जास्त काही गरजेची नव्हती. सोडा, आता काय आपल्याला 7 वर्ष ते पाहायला भेटणार नाही, अफसोस. आता हा आपण मेन रोडवरून म्हणजे मेनवाल्या ऑफरोडवरून आपण मेनवाल्या साईडवाल्या ऑफरोडवर आलो आणि इथं आहे नेमकं कुंडलिका व्हॅली. तर एकदा चला कुंडलिका व्हॅलीचे दर्शन घेऊन घेऊ. आत्ता कशी दिसते ना, पावसाळ्यात कशी दिसते. वेल, तर आत्ता मित्रांनो आपण येऊन पोचलो कुंडलिका व्हॅलीच्या मेनवाल्या स्पॉटवर. म्हणजेच की एक दगड आहे असा काहीतरी, या दगडावर उभे आहो. आणि मागं तुम्हाला दिसत असेल कुंडलिका व्हॅली, जे की आता पूर्ण अख्खी सुकून आहे. ठीक आहे, आता काहीच नाही. तर पावसाळ्यात हेच जागा आहे ना, एकदम स्वर्गापेक्षा कमी दिसत नाही. तर आता या जागेवरचा ड्रोन शॉट तो आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर इथं ही व्हॅली दिसते कशी पावसाळ्यामध्ये ते पण आता तुम्ही चेक करा. तर कशी वाटली व्हॅली मित्रांनो, कमेंट करून नक्कीच सांगा. सो चला मग आता जाऊ आपण रिटर्न पुणेला. इथून मला वाटते पुणे काहीतरी 60-70 किलोमीटर आहे. तर 60-70 किलोमीटर आपल्याला जाण्यासाठी अजून एखादी तास लागेल, 1-1.5 तास. आणि जाऊ घरी आणि पाहू मग आता. तर आजची अशीच एकदम नॉर्मल राईड केली होती आपण. आजची राईड तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. सो बाय बाय.